नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बऱ्या आहात का तुम्ही? तुम्ही बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. आजची मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. वेगवेगळ्या गावामध्ये जसं नागपूर झालं, विदर्भ, सोलापूर, पुणे या वेगवेगळ्या ठिकाणचा जसा एक पदार्थ जसा प्रसिद्ध असतो तसाच हा एक प्रसिद्ध हा पदार्थ आहे. आपल्या सगळीकडे बनवला जातो, पण तिथली एक खासियत आहे. सगळीकडे मिळतं, सगळीकडे बनवलं जातं, परंतु त्या त्या गावची एक खासियत असते. जसा आपल्या पुण्याचा वडापाव फेमस, मिसळ, तसेच चितळेची भाकरवडी झालं, लक्ष्मीनारायण चिवडा, हे जसे पदार्थ फेमस आहेत, तसंच हा शेगाव कचोरी, शेगावची कचोरी म्हणजे खूप फेमस आहे. लोक तिकडं जेव्हा गजानन महाराजांना जातात शेगावला, तर ही कचोरी आवर्जून खातात आणि त्याच्या बरोबर हिरवी बनवलेली चटणी. तर आता मी तुम्हाला तेच दाखवणार आहे. तर चला तर तुम्हाला साहित्य दाखवते, अगदी झटपट होणारी आहे. चला तर तुम्हाला शेगावची कचोरी कशी बनवायची मी त्याचं तुम्हाला साहित्य दाखवते. तर हे आहे बडीशोप, हे आहे मिरची, थोडासा लसूण घ्यायचा, अद्रकचे मी 2 तुकडे घेतलेत, हे काळं नमक आहे, हा थोडासा अगदी गरम मसाला घ्यायचा, हा चाट मसाला आहे, हे धना पावडर, हे जिरा पावडर, हिंग, हळद, ओवा, 1 वाटी बेसन, जेवढे तुमच्यात मेंबर आहेत त्या हिशोबानं बेसन घ्यायचं, आणि हा मैदा, आणि हे चवीपुरतं मीठ. तर चला तर आपण सुरुवात करूया. जेव्हा शेगावची कचोरी बनवतात ना, स्पेशली ओरिजिनल कचोरी मी दाखवते तुम्हाला मैत्रिणीनो, त्यावेळेला ते लोक देठासहित मिरची टाकतात, हिरवी मिरची देठासहित घेतात. त्याचं कारण की देठामध्ये सुद्धा चव असते असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी पण देठासहित हिरवी मिरची घेतली आहे, थोडेसेच लसूण घेतलेत, आणि अद्रकचे तुकडे असे 2 घेतलेत बघा, हो का, आणि थोडासा लसूण घेतलाय. तर आता आपण ह्याला बारीक करून घेऊया. आता हे मी मिक्सरला मिरची, अद्रक आणि लसूण हे फिरवून घेते. आपलं हे बारीक करून झाले. अद्रक, मिरची आणि लसूण गॅस चालू केलाय. तर आता आपण बेसन भाजून घेऊया. तेल आपलं गरम होतंय. त्यात मी बडीशेप टाकत आहे, 1 चमचा, 1 चमचा घेतलेली आहे बडीशेप, ती टाकते मी तेलात. आपली बडीशेप भाजते, मग ह्यातमध्ये मी बेसन टाकते. तर आपली बडीशेप भाजलेली आहे, त्यातमध्ये मी बेसन पीठ टाकते. बेसनाचं सगळं कच्चं गेलं पाहिजे, आणि असा खमंग वास आला ना बेसनाचा, की मग आपण
याच्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट मग आपण यात घालणार आहे. मग सगळे मसाले घालणार आहोत. आपलं बघा असं भाजले आणि खमंग असं फुटाण्यासारखं नाही का, फुटाणे असतात ना आपण खातो ते, त्याच्यासारखा वास यायला लागला बघा. तसं आलं वास यायला लागला की बेसन पीठ आपलं भाजलं असं समजायचं. आता हे थोडंसं नाही का गुठळ्याच्या येत्या, त्याला दुसरं घेते हलवायला, जेणेकरून आपलं ते मऊसूत व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं मी हे हलवायचं दुसरं घेतलंय. तर आपलं एकदम छान असं बेसन भाजले. हे बघा खूप असा छान सुगंध बेसनाचा सुटलाय. तर हे काही बारीक केलेलं हे मिरची, अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकूया. त्याच्यानंतर आपण धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, हे सगळं एक एक चमचा घेतलेला आहे मैत्रिणींनो. चाट मसाला, काळं नमक. चाट मसाल्यामध्ये नमक असतं, त्याच्यामुळं मी थोडंसंच घेतलंय. जर कमी पडलं तर आपलं साधं नमक टाकायचं. एक चमचा हळद टाकते, परत थोडी अजून. मस्तपैकी मसाल्याचा ह्याचा सुगंध येतोय, खूप छान असा वास येतोय. आता ह्याला आपण ना हिंग टाकायचं राहिले. हिंग टाकून घेऊया. आता आपण ह्याला पाण्याचा शितोडा देऊया. पाण्याचा शितोडा म्हणजे बेसन आपलं जे आहे ना त्याला थोडंसं आपण शिजवून घेऊया. हे चांगलं आपलं शिजलं पाहिजे. बहुतेक पाणी कमी पडते, अजून टाकते. हे आपलं चांगलं सारण शिजलं ना आता ह्या सारणला आपण एक वाफ देऊया. एक वाफ दिली की मग आपलं सारण छान मस्तपैकी वाफून निघते. तर या सारणला आपण एक वाफ देऊया. तेल घेते. आपण आपलं सारण तयार झालेलं आहे. तर आता आपण ना पीठ मळून घेऊया. त्यासाठी हा बघा हे एक बाउल पीठ घेतलेलं आहे. मी काय एवढं
वापरणार नाही, 5 लोकांसाठी मी करत आहे. त्याच्या अगोदर नमक टाकून घेऊ, मीठ टाकून घेऊ. साधारण हा माझा मसाल्यातला चमचा आहे छोटासा, म्हणून हे सपाट 2 घेतले. तुमच्याकडे जेवढे मेंबर आहेत त्या मेंबरनुसार तुम्ही घेऊ शकता. तर हे बघा 1 चमचा ओवा आहे साधारण भरून. तुम्ही तळ हातावर क्रश करून याच्यामध्ये टाकते. हे बघा असा चोळून टाकायचा म्हणजे छान वास लागतो. हे बघा आता ही साधारण मी 1 वाटी तेल घेतलंय. जर कमी पडलं तर अजून टाकणार मी. हे बघा आणि हे 1 पीठ आहे, हे बाउल घेतलंय. तर जेवढं आपल्याला लागेल तेवढं मळून घेते. जर राहिलं तर ह्याचा उपयोगच होतो. जर हे सारण जर समजा राहिलं तर तुम्हाला त्या सारणामध्ये कांदा कोथिंबीर टाकून तुम्हाला पराठा पण बनवता येतो बघा. तुम्ही पराठा पण बनवून खाऊ शकता. आता हे कडक होण्यासाठी मी थोडासा बेकिंग पावडर पण टाकणार आहे. तर बेकिंग पावडर ह्याच चमच्यानं टाकणार आहे. हे ना कडक होण्यासाठी मी टाकत आहे, जरा क्रंची होण्यासाठी मदत होते ह्याची. जास्त नाही टाकणार. हे राहिल्याला मी रिटर्न डबीमध्ये ओतून टाकते. तर आता आपण ह्याला मळून घेऊया. तर जरा कणिक मळतो ना आपण, त्या कणिकपेक्षा थोडंसं घट्ट मळायचं. हो का असा ना पिठाचा गोळा झाला पाहिजे असं मळायचं. हो का आपलं याचा अर्थ आपलं पीठ तयार आहे मळण्यासाठी. हो का तर थोडं पाणी घेऊन आपण मळणार आहोत. एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, जेणेकरून आपलं पीठ पातळ होऊ शकतं. हो का थोडं करून मळायचं. हो का जसं लागल तसं ओतत वतायचं पीठ. एकदम असं बका टाकून मळायचं नाही, तर असं थोडं करून मळायचं. हे बघा आपलं पीठ मळून झालंय. हे असं पीठ मळायचं. थोडंसं कणकेपेक्षा ना थोडं घट्ट मळावं लागतंय. तर असं हे पीठ मळून ठेवायचं. 5 मिनटं आपण ह्याला आता भिजत ठेवूया. भिजलं की मग आपण कचोरी करायला घेऊया. तर हे भिजत ठेवू, तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवायला घेऊया. तर आपलं हे सारण झालंय तयार. आता हे सारण आपण थंड होण्यासाठी उघडं ठेवूया. हे बघा मस्त आपलं सारण शिजलंय. तर आता आपण ना हे थंड व्हायला ठेवू. सारण थंड होतंय तोपर्यंत आपण हिरवी चटणी करून घेऊ. तर हिरवीसाठी लागणारं साहित्य, ही माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे नव्हते, कूट होता. थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतलाय, गूळ, डाळे, पंढरपुरी, आलं लसूण आणि देठासहित ह्या मिरच्या घेतल्या त्या,
चिंच घेतले आणि हे कोथिंबीर चवीपुरतं मीठ. तर आपण हिरवी चटणी बनवतोय. तर हिरवी चटणी बनवण्यासाठी हो का लागणारं साहित्य, ॲक्च्युली शेगावची हिरवी चटणी बनवतात, परंतु मी 2 गोष्टी ॲड केलेल्या आहेत. त्या थोडीशी खट्टी थोडी मिठी अशी लागण्यासाठी मी चिंच टाकत आहे आणि गूळ. तर ही तिथली ओरिजिनल चटणीमध्ये शेंगदाण्याचं, माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे नव्हते, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, मिरची आलं लसूण घेतले, डाळे घेतलेत पंढरपुरी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. एवढंच लागते ते 4 जिन्नस. परंतु मी जरा थोडंसं खट्ट थोडा मिठा छान लागते म्हणून मी त्यातमध्ये एक्स्ट्राचं गूळ आणि चिंच ॲड करते मी. तर चला आपण सुरुवात करूया. आपण मिरच्या टाकून घेऊ, पंढरपुरी डाळे टाकून घेऊ, कूट टाकून घेऊ आणि हे आलं लसूण टाकून घेऊ, हे चिंच पण टाकून घेऊ. अशी तिला ना एक चांगली खट्टा मिठा असं एक त्याला टेस्ट येते छान, जसं आपण चिंचगुळाची चटणी खातो. हे मग ह्या कोथिंबीर टाकू, गूळ टाकू आणि नमक टाकू. एवढं टाकून मी हे फिरवून घेते. कोथिंबीर टाकते, नंतर बारीक झाल्यानंतर ही सगळी टाकून देते. कोथिंबीर म्हणजे तिकडे सांबर म्हटलं जातं. वाटी घेतली ते घालते. हे बघा आपली हिरवी चटणी पण तयार आहे. आपण चटणी पण तयार केली. आता आपण कचोरी घेऊया करायला. मस्त त्यापैकी मोहरीचा तडका दिलाय. आता तर थोडासा मी चटणीमध्ये पण बदल केलाय, ह्याला तडका दिलाय. तर आपली चटणी खूप छान अशी झाली. थोडीशी खट्टा थोडीशी मिठा असं झालंय. आता हे आपलं सारण पूर्ण गार झालंय बघा. हे बघा मस्त असं झालंय. आता आपण कचोरी बनवायला घेऊया. आपलं पीठ पण भिजलंय. 5 ते 10 मिनटं झालीत आपल्या कचोरी ह्याला पीठ मळून. आता ह्याचे मी छोटे छोटे गोळे करते. हे का असे छोटे छोटे गोळे करणार. हे का असे म्हणजे आपल्याला कचोरी मध्ये टाकायला आपल्याला सोपं पडेल. हे का असे गोळे करायचे आणि गोळे करून ठेवणार आहे मी. हा का असे दाबून गोल 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 गोळे करायचे. हो का आता आम्ही कढई ठेवली. आपली कचोरी लाटूस तर आपलं तेल तयार होतंय, गरम होतंय. तर ह्याच्यामध्ये मी तेल ओतते. तर आपलं तेल तापतंय. गॅस मिडियम करू आणि कचोरी लाटायला घेऊया. हो का आपलं पीठ पण छान मस्तपैकी असं भिजलंय. आता आपण ह्याचे गोळे करूया आणि लाटूया.
का आपण गोळे करूया. तर असे आपण गोळे करून घेतले कचोरी करा. तर त्याला असं हे करूया. आणि हा गोळा याच्यामध्ये घालूया. का हे असं याला दाबून घ्यायचं थोडं. का दाबून घेतलं. थोडंसं पिठात हलक्या हातानं बुडवायचं. थोडं हलक्या हातानं अलगद ह्याला थोडंसं लाटून घ्यायचं. एवढं लाटून ठेवायचं. आता परत दुसरं घ्यायचं. हो का परत आहे दुसरा गोळा घ्यायचा आणि हे याला असा भरायचा. हो का ह्याला असं भरलं. याला असं हे करायचं आहे का आणि असं दुमडून त्याला आपलं लाटताना चिटकू नये म्हणून असं याला प्रेस करायचं आणि हलक्या हातानं लाटायचं. त्याला जास्त जोर द्यायचा नाही. अगदी हलक्या हाताने लाटायचं. मोठ्या तुम्हाला पाहिजे असतील थोड्या मोठ्याशा करू शकता. मला तू तर बघते ना, मला तर कुठं बोल. आता आपण तेल गरम झालंय का ते बघूया. आपलं तेल गरम झालंय. जरा गॅस कमी करते आणि मग आपण कचोरी टाकून घेऊया. आता आपण ही यात सोडूया. आता ही माझ्याकडे थोडीशी छोटी आहे त्याच्यामुळे मी एक टाकते. हो का सॉरी. म्हणून मी तुम्हाला शेगाव कचोरी खाल्ली होती. ती कशी बनवली, ओरिजिनल कचोरी कशी असती ती बघितलं आणि म्हटलं चला आपल्या यूट्यूबला टाकूया की शेगावची कचोरी नाही का आपण बनवून दाखवूया. म्हणून हा माझा व्हिडिओ बनवण्याचा. आपल्या शेगाव कचोरी म्हणलं की सर्वांना खूप आवडते, खूप प्रिय आहे. काही लोक शेगावला गेले ना गजानन महाराजांना की आवर्जून. हो का आपली खूप अशी टम्म फुगली. आता अशा प्रकारे मी सगळ्या कचोऱ्या तळून दाखवते तुम्हाला. एकच करून तळणार आहे मी.
ही पण आपली मस्तपैकी फुलली आहे हो का. आता फुलली एकदम टम फुलली. आपली तयार आहे मैत्रिणींनो शेगावची स्पेशल कचोरी. ओरिजिनल बनवून तुम्हाला दाखवली आहे. तर तुम्ही काय करायचं, तुम्ही पण ही कचोरी करायची, आपल्या फॅमिलीला खाऊ घालायची, त्यांना खुश ठेवायचं. आणि माझ्या चॅनलला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की शेगावची कचोरी तुम्हाला कशी वाटली. खुश राहा, आनंदी राहा.